नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना लाडक्या बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना 5,500 रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याची खोटी बातमी व्हायरल झाली होती। पण आता खरं लाडक्या बहिणींना दिवाळी बोनसच्या एक रकमी 5,500 रुपयापेक्षा मोठा फायदा मिळणार आहे। लाडक्या बहिणीसाठी हाच खरा बोनस ठरेल। राज्यातील महिलांना अधिकदृष्ट्या सक्षम बनवणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून सध्या दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत। निवडणुका संपल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद पडणार अशी टीका विरोधकांकडून वारंवार केली जात होती। ही योजना सुरू झाल्यापासून महायुती आणि महाविकास आघाडी याच्यात या योजनेवरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे, अजित पवार दादा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतरही सातत्याने सुरूच राहणार असल्याचा अधिक जाहीर केला आहे। लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या बँक मित्रांनो खात्यात ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये जमा झाले। लाडकी बहिणी आनंदित होत्या, पण दिवाळी बोनस जमा होणार या बातमीमुळे लाडक्या बहिणीचे लक्ष खात्यात बोनसचे पैसे कधी जमा होणार याकडे लागले होते। मात्र बोनस काही जमा झाले नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींचा हिरमोड झाला। पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना सध्या देण्यात येत असलेल्या 1,500 रुपयाचा हप्ता वाढवून दरमहा 2,100 रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः दिली आहे। त्यामुळे आता दिवाळी बोनसचे 5,500 रुपये जमा झाले नाहीत म्हणून निराश झालेल्या लाडक्या बहिणीसाठी आज खरा बोनस ठरणार आहे, कारण ते 5,500 एक रकमी मिळणार असल्याची खोटी बातमी पसरली होती। पण 1,500 रुपयाचा हप्ता वाढून 2,100 झाल्यानंतर दर महिन्याला 600 रुपये जादा जमा होते, म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यात वार्षिक 25,200 रुपये जमा होतील। तर मग लाडक्या बहिणींसाठी आहे ना हाच खरा बोनस। मित्रांनो, अशा नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या।